आता समर वेकेशन चालू आहे आणि मुलं घरीच आहेत, तर मुलांच्या मधल्या वेळेच्या भुकेसाठी झटपट आणि टेस्टी असं काय बनेल ते आपण बघूया। खूप टेस्टी होणारं आणि भन्नाट लागणारं, मुलं खूप आवडीने खातील आणि शिवाय कमी वेळात होतं आणि घरच्या साहित्यात। ते काय आहे आपण बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला मुरमुरे। एक बाउल मुरमुरे घेतलेले आहेत, भडक मुरमुरे, आणि ते आपण आता मस्त ओले करून घेऊया। एक चाळणी लागणार आहे आपल्याला, ते चाळणीवरती आपण टाकून घेऊया आणि आपण जसे पोहे भिजवतो कांदा पोह्यासाठी तसेच आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे। तुम्ही थोडेसे निवडून घेऊ शकता काही कचरा वगैरे असेल तर। आता यावरती आपण पाणी टाकूया आणि भिजून घेऊया। भिजून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। खूप सोपं आणि झटपट होतं, लगेच बनतं, खूप वेळसुद्धा लागत नाही आणि शिवाय घरात आपलं साहित्य असतंच हे सर्व। आता आपण हे साईडला ठेवून देऊया, म्हणजे छान नरम होईल आणि भिजेन तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। छान असं आपण भिजवून घेतलेलं आहे। आता मी साईडला ठेवून देते। इकडे कढई ठेवली आहे गरम करायला, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता आपल्याला, आणि नंतर त्यामध्ये आता शेंगदाणे टाकून घेऊया थोडेसे। शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे, मस्त खमंग लागतात मग खाताना। आता यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकून देऊया, म्हणजे जिरं छान फुलते आणि शेंगदाणेसुद्धा छान असे आपले भाजत आलेले आहे, एकदम खमंग झालेले आहे मस्त। आणि यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून देऊया। कांदा आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये, आणि यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे लवकर भाजतो कांदा। मिठामुळे लवकर भाजतो आणि वेळसुद्धा कमी लागतो। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, गॅस अजिबात वाढवायचा नाही आपल्याला। खमंग असा भाजून घेऊया आपण कांदा। त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, आपण कट करून घेतलेली आहे बारीक। तुम्ही ठेचूनसुद्धा टाकू शकता, तीसुद्धा यामध्ये खूप छान लागते। आणि आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया, कढीपत्त्यामुळे एक छान अशी टेस्ट येते। कांदा वगैरे भाजल्यानंतरच कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे बारीक कट करून। टोमॅटो आपल्याला थोडासा नरम होऊ द्यायचा आहे, खूप आपल्याला असा नरम करायचा नाही आहे, थोडासा नरम झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण हळद टाकून देऊया थोडीशी, आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, कारण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे। आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आपण जे मुरमुरे भिजत टाकले होते ते सर्व यामध्ये टाकून द्यायचे आहेत। खूप छान अशी टेस्ट येते याला, पोह्यापेक्षाही एकदम भारी लागते। कांदे पोहे खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यापेक्षा थोडं वेगळं ट्राय केलेलं खूप टेस्टी असं लागतं। पुन्हा आता सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे, अजिबात वाढवायचा नाही गॅस। मस्त असं आपल्याला 2 मिनिटे हे परतायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। आपण कांदा भाजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे। कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून घेऊया। 2च मिनिटे मिक्स करायचं आहे आपल्याला, खूप वेळ लागत नाही याला। झटपट होणारी अशी रेसिपी आहे, तुम्ही झटपट मधल्या वेळेत मुलांना करून देऊ शकता। मस्त अशी मऊ झालेली आहे। आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। गरमागरम ही वेगळ्या प्रकारची डिश, तुम्ही सुशिलासुद्धा म्हणू शकता याला, काही भागामध्ये सुशिला असं नाव दिलेलं आहे याला। तुम्ही ट्राय करून बघा मंडळी। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा। अशा छान छान रेसिपीसाठी तुम्हाला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे। मस्त वरतून लिंबू आणि गरमागरम हे वेगळ्या प्रकारची नाश्त्याची रेसिपी खूप टेस्टी लागते। मंडळी, आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छान छान चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।